सत्ताधारी आहेत ते पण मराठी आहेत, आम्ही पण मराठी, आम्ही कट्टर सैनिक, आम्ही पण मराठी जाऊ. तर मराठी म्हणून तुम्ही एकमेकांमध्ये हे फूट का पाडताय? आज आमची नुसती सॅलरी वाढली, लोकांना सांगताना आम्ही सांगू की आम्ही लाख रुपये कमवतोय, पण राहतोय 180च्या खोलीमध्ये. ते आम्हाला थोडंसं निग्लेक्ट वाटतंय, कशी चुकीचं वाटतंय. बरेच वेळ वर्ष झाली बघतोय की इथे पण ते वोटिंग करतात. उत्तर प्रदेशला असेल तर उत्तर प्रदेशला वोटिंग करतात. त्यामुळे पुष्कळ फरक पडतोय आमच्या. आणि आपला मराठी माणूस आज इथे मुंबईमध्ये आहे, तो मुंबईमध्येच राहायला पाहिजे. मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि प्रत्येक पक्ष आपला जाहीरनामा आता तयार करतोय. भाजपचा एक पुढच्या आठवड्यामध्ये जाहीरनामा तयार होईल आणि ते घोषित करतील असं त्यांचं म्हणणं आहे. आता ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती करतायत, त्यानुसार त्यांची प्राथमिक चर्चा सुरू आहे. त्यामुळे ते दोघं जेव्हा एकत्र येतील तेव्हा ते त्यांचा जाहीरनामा घोषित करतील. एका बाजूला आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, जे दोन बंधू एकत्र येणार आहेत आणि म्हटलं जात आहे ते ग्रँड शो करतील त्यांच्या युतीच्या घोषणा करण्याचा आणि त्या दरम्यानच त्यांचा देखील जाहीरनामा एक प्रसिद्ध होईल. आता जाहीरनामा आपल्याला माहिती आहे, मॅनिफेस्टो जो असतो तो प्रत्येक पक्ष हे समस्या काय आहे स्थानिक जनतेच्या ते जाणून घेऊन ते त्यांचा एक परिपूर्ण असं त्याचं सोल्युशन काढतील, यानुसार तो त्यांचा जाहीरनामा तयार करत असतो. मात्र आपल्याला मुंबईच्या मनामध्ये काय आहे, मुंबईच्या मनामध्ये त्यांच्या मनातला जाहीरनामा काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी सध्या लालबाग काळा चौकी परिसरामध्ये आलेला आहोत. आता आपल्यासोबत काही तरुण वर्ग आहे जो आपल्याबरोबर याच संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की नेमका मुंबईच्या मनातला जाहीरनामा, जनतेच्या मनातला जाहीरनामा काय आहे. आणि ही सिरीज जी आहे मूळ महानगरांचा, त्या सिरीज अंतर्गत आपण त्यांच्यासोबत ही सगळी बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत सामान्य मुंबई नागरिक आहेत, जो एक आपल्या बाजूला मिल देखील आहे. या मिलमधून श्रम करून मराठी माणसाने इथे आपला एक अस्तित्व निर्माण केलं. जन्मतः तो मराठी माणूस इथे तयार होतो आणि आता आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, आपले एक मराठी माणूस म्हणून तुम्ही कसं बघता, मुंबईसाठी काय केलं पाहिजे, जाहीरनाम्यामध्ये काय असलं पाहिजे? पहिलं माझं नाव पुंडलिक दत्तराम सावंत, मी ह्या विभागाचा उपशाखा प्रमुख पण आहे. मी 1975 पासूनचा आम्ही शिवसैनिक आहोत आणि शेवटपर्यंत राहणार. आणि मराठी माणसांचे जे मूलभूत गरजा म्हणजे काय, पाणी, लोकांच्या मूलभूत गरजा. आता उद्या टॉवर होतं, त्याच्या संदर्भात ज्या मूलभूत गरजा आहेत, मेन म्हणजे पाण्याचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे असं आहे. आणि आम्ही इथे कुठला व्यक्ती बघत नाही, पक्ष हे फार महत्त्वाचं आहे, संघटना ही महत्त्वाची. संघटना हा, तिथे तुम्ही सीट कोणालाही द्या, आम्हाला काम फक्त पक्षाचा करायचं असतं. बरं, हा, असं आहे. मग तरी आता सामान्य नागरिकाला मुंबईमध्ये अजून काय जाहीरनाम्यामध्ये एक विकास अपेक्षित आहे, काय हवंय? विकास म्हणजे काय, सध्या आमचं चालू आहे टॉवरच्या बाबतीत चालू आहे बोलणी. ते लवकर व्हावं अशी आमच्या प्रत्येक बिल्डिंगच्या रहिवाशांची इच्छा आहे. बरं, हा, म्हणजे टॉवरचा काय नेमका मुद्दा काय आहे? घर असं पडणार नाही पडणार नाही. आमची आता 25-30 वर्ष झाली. आता आम्हाला 180 मध्ये राहतोय, तर आमची पण इच्छा आहे की याची देई याची डोळा, आम्हाला मोठा रूम बघावा एवढी आमची इच्छा आहे. ओके. म्हणून त्या संदर्भात लवकर महाराष्ट्र सरकारने पण आम्हाला ते करून देण्यात यावं. बरं, एक राहण्याची जी व्यवस्था आहे ती कुठेतरी मोठी झाली पाहिजे आणि त्यासाठी काम केलं पाहिजे असं देखील म्हटलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, जाहीरनामा आता प्रत्येक पक्ष आपापला प्रसिद्ध करतोय, मात्र आपल्याला काय हवंय जाहीरनाम्यामध्ये मराठी माणसाला? जाहीरनाम्यामध्ये म्हणाल तर आज मला एक साधारण इथे जन्म होऊन वर्ष 52 वर्ष झालेले आहे आणि तेव्हापासून पाहतोय शिवसेनेचं तर कामच आहे. आम्ही रात्री अपरात्री आमदार म्हणा, आमचे अजय चौधरी या नगरसेवक म्हणा, अनिल कोके, हे कधीही हाक मारलेला आम्हाला येतात. कधी इमर्जन्सी लाईट गेली, काय म्हणा, काही इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम झाला, पाण्याचा प्रॉब्लेम झाला, कधी गटर लाईन जाम होते, अगदी आवर्जून उपस्थित होतात ते. त्याच्यामुळे शिवसेना ही गरजेची आणि युतीच्या बाबतीत म्हणाल ही गरजेचीच होती, ही पहिल्यापासून व्हायला पाहिजे होती. असं प्रत्येक आमचं म्हणजे हे गिरणी कामं जेवढं आहे, हा पर्याय विभाग सगळ्यांना आतुरतेने वाटत होतं. आणि राहिला आमचा प्रश्न जो पुनर्विकास, आज माड्याच्या 388 इमारती ज्या मुंबईमध्ये आहेत, त्यापैकी ह्या दत्ताराम लाडा मार्गाला म्हणाल तर एक साधारण 10 ते 12 इमारती आहेत. तर सगळ्या त्या 160च्या एरिया 180च्या एरियामध्ये साधारण कुटुंब आज 50-60 वर्ष झाली राहत आहेत. आज प्रत्येकाची पिढी वाढत आहे, त्यानुसार ते घर पाहिजेत. आणि त्यासाठी आमदार चौधरींनी पण आपल्या विधिमंडळामध्ये चांगला प्रश्न उचलून धरला आणि त्यामार्फत या सरकारने त्या पुनर्विकासला चालना दिलेली. आता भाजपने एक सर्वे केलाय जाहीरनाम्यासाठी, त्यांचं म्हणणं आहे त्यामध्ये की रस्त्याचं काम हे जास्त महत्वाचं आहे आणि त्यानुसार आम्ही काम करणार आहोत. आणि 65% तरी त्यांना रस्त्याचं काम असं दिसलेलं आहे. मग तुम्हाला काय वाटतं, याशिवाय अजून काही विषय आहे का? नाही, रस्त्याचं म्हणाल ना तर तुम्ही जे महत्त्वाचे रस्ते आहेत ते तुम्ही कॉन्क्रीट करताय, ते दिसतंय. पण जे कॉन्क्रिटीकरणामध्ये म्हणाल ना, तुम्ही जे 4 व्हीलर घेऊन जातात त्यांना जाणवत नाही, पण 2 व्हीलर घेऊन जात आहेत तर रस्त्याच्या मध्ये जे वेग आहेत त्यामुळे डांबर तर गायबच आहे.
ते अजूनपर्यंत गेली 15 ते 20 वर्ष नाहीच आहे कामाचा दर्जा व्यवस्थित. आणि जिकडे तिकडे खोदून ठेवून शेवटी काय होते, काम ते करणं वेळेवर तर गरजेचं आहे. मग पाऊस आला की पुन्हा ते सगळं चिखल आणि सगळं ट्रॅफिक याचा इश्यू आहे असतो. तर रस्त्याचं आहे बऱ्यापैकी काम मार्गे आहे, पण पाहिजे तसं नाहीये प्रॉपर. बरं दादा काय सांगाल, एक मराठी शाळेचा मुद्दा जो आहे तो देखील आहे, कुठेतरी ती संख्या घसरत चाललेली आहे. मुंबईमध्ये देखील अशा प्रकारची विद्यार्थी संख्या घसरते, त्यामुळे शाळा बंद होण्याचं प्रमाण कुठेतरी वाढतं. मग अशा प्रकारे देखील यावरती काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? काय वाटतं? नाही, विषय बरोबर आहे तुमचा. कारण आम्ही पण म्युन्सिपाल्टीमध्ये शिकलो, महानगरपालिका शाळांमध्ये शिकलो. आता अशी परिस्थिती झालेली आहे की त्या शाळांना ज्या प्रकारे डेव्हलप व्हायला पाहिजे होतं तसं झालेलं नाही. समजा आता त्या शाळा कुठे आता सुधार, पण आता लोकांचा कल जास्तीत जास्त कॉन्व्हेंटकडे, इंग्लिश मिडियमकडे जातो, त्यामुळे मुलांची उपस्थिती कमी होते. तो प्रश्न आहेच, समजा ते आज न उद्या होईल. पण आपल्याकडे आता सध्या मोठा प्रश्न म्हणजे रस्ते. पप्पीने सांगितलं रस्ते काय झाला. आता तुम्ही फुटपाथ बघा, लोकांना चालण्यासारखी नाही आहे फुटपाथ. मग तुम्ही या फुटपाथवर खर्च का केला? मग जो खर्च केला तो कसा केला, तो कुठं मग काय म्हणून केला? जो तुम्हाला सरळ करायचं नव्हतं तुम्ही ते काम करायचं नाही ना. पैसे वेस्ट ऑफ मनी आहे. तर ते आणि रस्त्यांचं बोललं त्याप्रमाणे कसं आहे, पुढचा रस्ता पूर्णपर्यंत मागचा रस्ताही झालेला असतो. आता प्रत्येक टेक्निक काय काय कसं आहे, बनवलेलं आहे, वर्षभरात परत मागच्या बाजूला खोदलेलं आहे. असे प्रकार का होतात? तुम्ही ज्या वेळेला बांधकाम करता, कॉन्ट्रॅक्टर पैसे देतात, त्यांच्याकडून काहीतरी हमी घेत असाल ना की 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, तर त्याप्रमाणे तुम्ही का चालत नाही? आणि दुसरं म्हणजे काय, राजकीय म्हणजे आता मराठी माणसाचा जो मुद्दा आलेला आहे, ती जी लावालावी किंवा ती जी चाललेली आहे, फाटाफूट करायचे प्रयत्न चाललेले आहेत, ते चुकीचे आहेत. कारण का जे सत्ताधारी आहेत ते पण मराठी आहेत, आम्ही पण मराठी, आम्ही कट्टर सैनिक, आम्ही पण मराठी जाऊ. तर मराठी म्हणून तुम्ही एकमेकांमध्ये हे फूट का पाडताय? तुम्ही एकत्र का राहत नाही? असं एकत्र ठेवत आहे. आणि मला दुसरं काय, परिसरामध्ये तसे बॅनर देखील लागले, हो लागले, ऐकले ना, रात्र वैरीचे आहे. मग मला काय म्हणायचं, इतक्या वर्षी ती ही आत्ता पाळी तुम्हाला का आली? इतक्या वर्ष गुन्ह्या गोविंद नांदत लोक असं म्हणत नाही आम्ही. त्यावेळेला आमच्याबरोबर काही भैया लोक होती, बरीच लोक, सगळी मिक्स लोक होती. त्यावेळेला आम्हाला केव्हा प्रॉब्लेम जाणवला नाही. आत्ताच का जाणवतो असा प्रॉब्लेम? ह्याच्या मागे काहीतरी तुमचं षडयंत्र असेल ना, तर तसं होऊ नये. मग असं म्हटलं जातं हे कुठेतरी ठाकरे बंधूंच्याच एका समर्थनार्थ हे बॅनर आहेत. हा, आता हे समर्थन करता कालपैकी वाचलं आम्ही गिरगावकर जो तयार झालेला आहे, त्या लोकांनी पण काल सांगितलं की लोकांना रिक्वेस्ट, परत ते हेमंत देसाई यांनी रिक्वेस्ट केलेली आहे, लोकांना विनंती केली आहे की तुम्ही काही करा आणि दोन्ही ठाकरेंच्या बंधूंच्या मागे ठामपणे उभे राहा. कारण ही काळाची गरज आहे सध्या मराठी माणसासाठी. मराठी माणूस साधा बोळा पहिले आम्ही बघतोय, गिरण कामगार आहे, गिरण्यांची अवस्था खराब झाल्यापासून कामगार पुरा फेकला गेलेला बाहेर. त्यावेळेला पण काय झालं, पण आत्ता सुद्धा मला म्हणजे राज्यकर्ते त्यांनी बाकीचं राजकारण सोडून लोक महाराष्ट्रामध्ये मराठी माणसं, मुंबईमध्ये मराठी माणूस होता, मुंबईच्या प्रगतीसाठी किंवा महाराष्ट्र प्रगतीसाठी तुम्ही काम करा. तुम्ही हे जे आता राजकारण चाललंय ना, याला फोडा त्याला फोडा किंवा ह्याला काही करा, तसं करू नका. तुम्ही पण मराठीच, आम्ही पण मराठी, तर मराठी माणसांसाठी कामं करा, तर चांगलं होईल. आम्ही चांगल्याला आम्ही चांगलंच म्हणणार आणि जिथे चूक आहे तिथे आम्ही चूकच म्हणणार, काही असू तिथे, असं आमचं म्हणणं आहे. तरुण वर्ग देखील आहे, तिथे देखील मी येतो. तुम्हाला काय वाटतं, काय जाहीरनाम्यामध्ये असलं पाहिजे? तुम्ही तरुण आहात, पुढे जाऊन तुम्हाला अजून बऱ्याच इलेक्शन्स बघायचे आहेत, तरी पण कुठे विकास आलाय आणि कुठे नेला पाहिजे? विकास तर बऱ्यापैकी म्हणजे होतोय, अपग्रेड तर होत आहे, असं नाही. आता मी पण बघतोय की पहिल्यापासून की म्हणजे आहे थोडाफार. आता आमचे मोठे दादा आहेत ते काम करतायत, तर त्याच्यावर अपग्रेड तर होत आहे आणि अजून झाला पाहिजे. कारण जेणेकरून आमच्या पुढच्या पिढीला ते अजून म्हणजे अपग्रेड व्हर्जन बघायला भेटेल आपल्या याच्यातलं. नक्कीच. तर आता इथे अजून दादा आहात, काय म्हणाल, काय जाहीरनाम्यामध्ये पाहिजे आपल्याला? जाहीरनामा कसं असतं, काळानुसार आपल्याला बदल, हा काळाची गरज आहे. बदल होऊ लागला. आता कोस्टल रोड वगैरे, आपण अंडरग्राऊंड वॉटरच्या आपण टॅक्स्या वगैरे निघणार आहेत, परत ट्रान्सपोर्ट वगैरे वाढवलेले आहे. ही काळाची गरज आहे. पण ते आपल्याला बघायला मिळतील का? नाही बघायला मिळते. आता सध्या चालू आहे त्यांचे कामं, पण त्या कामाबरोबरच आता आम्ही लहानाचे मोठे, आमची एक पहिली पिढी गेली, दुसरी पिढी आता आम्ही आहे. आम्हाला थोडेसे रूमच्या आमची अपेक्षा आहे की आम्हाला डेव्हलपमेंटमध्ये रूम आमच्या मोठ्या व्हाव्या. आम्ही 110 बाय 10 मधून आता 180 मध्ये आलो. इथून आम्ही 400 450 मध्ये जायला पाहिजे, 500 मध्ये जायला पाहिजे. आज आमची नुसती सॅलरी वाढली. लोकांना सांगताना आम्ही सांगू की आम्ही लाख रुपये कमवतोय, पण राहतोय 180च्या खोलीमध्ये. ते आम्हाला थोडंसं निग्लेक्ट वाटतंय, कशी चुकीचं वाटतंय. तर त्याची डेव्हलपमेंट काहीतरी करायला पाहिजे. आणि आपला मराठी माणूस आज इथे मुंबईमध्ये आहे, तो मुंबईमध्येच राहायला पाहिजे. कारण मुंबईकरांनी या महाराष्ट्रासाठी हुतात्मे झालेली लोक आहेत आपली,
त्यांनी आपल्यासाठी एवढे बलिदान दिलं, त्या बलिदानाचा काहीतरी आपल्याला पुढे फायदा झाला पाहिजे. आपलीच लोक तर बाहेर जायला लागली. आज आमचेच मित्र, आम्ही बिल्डिंगमध्ये आज 33 वर्ष बिल्डिंगची झालेली आहेत, तर त्यामधले आमचेच मित्र परिवार आज आमचे दहिसरला आहेत, काही विरारला आहेत, लांब लांब गेलेले आहेत. तर ते मराठी माणूस आपल्यामध्ये राहण्यासाठी लवकरात लवकर डेव्हलपमेंट करावे, म्हणजे एका घरामध्ये 2 पिढ्या राहू शकतात, असं काहीतरी व्हायला पाहिजे. 400-450चा एरिया मिळायला पाहिजे. आता जाहीरनाम्यामध्ये असं कुठेतरी वाटतं का की रस्त्याचा, पाण्याचा जो एक वॉटर गटर मीटर हा जो मुद्दा आहे तो अजूनही कायम आहे असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच, कारण कसं आहे माहिती आहे का, आज आम्ही तर इंजिनियर नाही आहेत, परंतु बघा आता काळानुसार तुम्ही बोलता तसं टेक्नॉलॉजी आज आपण बदल व्हायला पाहिजे होते. आज आपण बघतोय तर 25-30 वर्ष झाली त्या आपल्या पाण्याच्या लाईन्स आहेत, ह्या जुन्या अंडरग्राऊंड आहेत. तिथे आम्ही आता पूर्वी बांद्राला पण राहिला होतो, ते लोक पाण्याचे बाहेर आम्ही बघितलेलं आहे, ती लाईन ओपन करून ते लोक तिथून पाणी वगैरे यूज करत होते. त्याच्यामधून कोणत्याही पद्धतीचे रोग वगैरे होण्याचे चान्सेस आहेत, गटर नाल्यांवरती वगैरे आहेत. त्यामुळे त्या गोष्टी बदल व्हायला पाहिजे होत्या की तुमची टेक्नॉलॉजी वापरून काहीतरी कव्हरेज, जसे आता आपण मेट्रोला होल मारतात तसे पाण्याच्या अंडरलाईनला होल मारून वगैरे व्यवस्थित पाण्याची रचना करायला पाहिजे. विजेचं प्रमाण आहे मुंबईमध्ये व्यवस्थित, आता लाईट्स वगैरे कमी प्रमाणात जातात, पण पूर्वी तर अजिबातच जात नव्हते, जे आता तासभर किंवा 1-2 तास जाते, कधी कधी जाते, कधी मध्ये जाते, 2-3 महिन्यानंतर जाते, असं नक्की नाही. पण पूर्वी ते पण जात नव्हतं, आता ते जायला लागलेलं आहे. ते का जाते आता आम्ही एवढं मोठी माणसं नाही की आम्हाला त्याचा सगळा अभ्यास आहे त्याचा, पण जात आहेत, लाईट जातात. आणि डेव्हलपमेंटचं म्हटलं तर तुम्ही आता बघा ना, रोड नक्कीच त्यांनी चांगले केलेले आहेत, पण कसं होतं माहिती आहे, 6 महिन्यापूर्वी झालेले रोड, त्याच्या गटर लाईनचे सगळे आता हेवी व्हेकल्स इथून रोड चालत आहेत रोडला. जवळजवळ आमच्या रोडला आहेत ना, ते मिक्सर असतात ना, जवळजवळ 300 ते 400 मिक्सर दिवसभरामध्ये जातात. तर रोड आमचे डॅमेज होतात रोजचे रोज. हे बघा आता गाड्या चालल्या, रोजच्या रोज आम्हाला त्याचा त्रास आहे. तर त्या रोज त्या ट्रान्सपोर्टमुळे रोडच्या टाक्या बिक्या पूर्वीच्या बांधलेल्या गाड्या आहे बघा, हे मिक्सर डंपर हे रोज चालू आहे, जवळ 300-400 गाड्या आहेत. हा आणि हे कसं आहे माहिती आहे, हे राजकारण इथे गेटवरती, गाळाचौकीच्या गेटवरती लावलेलं हेवी व्हेकल नॉट अलाउड. परंतु मी बघतोय, मी स्वतः इथे समोर, म्हणजे आता मी स्थानिक असल्यामुळे मी रोज बघतोय इथे 300 ते 400, तुम्ही जर दिवसभर कॅल्क्युलेशन केलं 300 ते 400 ट्रॅफिक मुद्दा हा आहे महत्व, रोज संध्याकाळी. आणि तुम्हाला ह्या हेवी व्हेकलचं सांगतोय की एक दिवस ह्या रोडमध्ये एखाद्या माणसाचं बलिदान जाणार आणि त्यानंतर हे सरकार किंवा सगळेजण जागे होणार. तोपर्यंत अजून त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. तर आतापर्यंत निवासस्थानं जी आहे ती मोठी झाली पाहिजेत. पाण्याचा मुद्दा जो आहे तो त्यांनी सांगितलाय. ट्रॅफिकचं नियोजन आहे ते देखील सांगितलंय. आपण मगाशी चर्चा करत होतो, कॅमेऱ्याच्या बगैर चर्चा करत होतो, तेव्हा देखील तुम्ही तुमचे काही वेगळे मुद्दे मांडलेले, त्याबद्दल काय सांगाल? वेगळे मुद्दे म्हणजे असे की इथे ज्या वोटिंग होत आहे ते मुंबईच्या व्यतिरिक्त, आता आम्ही इथे बिगर रहिवासी आहे, पण ते जे असे रहिवासी आहेत की त्यांचं वोटिंग मुंबईमध्ये पण आहे, उत्तर प्रदेशला पण आहे, मध्य प्रदेशला आहे. ज्यावेळेला ते मध्य प्रदेशचं वोटिंग असते तेव्हा तिकडे जाऊन वोटिंग करतात. ज्यावेळेला मुंबईतलं वोटिंग असतं तेव्हा मुंबईतलं वोटिंग आहे. त्याच्यामुळे आमच्या इथला मुंबईतला आमदार खासदार निवडताना पुष्कळ फरक पडतो. म्हणजे स्थानिकच्या मनाच्या व्यतिरिक्त, म्हणजे ज्यांचं प्रमाण ज्याचं पूर्वी 80 आणि 20% होतं, तर आता उलटं झालं आहे. 20% आम्ही आहोत आणि 80% ते आहेत. त्याच्यामुळे इथले नगरसेवक आमदार निवडताना आता फरक पडायला लागला. तर आमचं मत असं आहे की आधार कार्डला लिंक करा आणि त्याला एकदाच कुठेही आमदार खासदार नगरसेवक निवडायची एकदाच त्याला परवानगी द्या. की शक्यतो करून जो जिथे त्याचा ओरिजिनल घर आहे तिथलाच तो आमदार निवडेल. कारण का घर त्याचं स्वतःचं असल्यामुळे तिथे त्याला सोयी पाहिजे, त्याला कोणाच्याकडून सोयी पाहिजे असतील, कुठल्या पक्षाकडून तो तिथूनच तो त्याचा स्वतःचा पक्ष निवडेल आणि त्याकडून तो सोयी घेईल. इथले आम्ही लोक, मुंबईतले किंवा महाराष्ट्रातली लोक, आम्हाला जो पसंत आहे म्हणून तो घेऊ. काही अशी आता मी बऱ्याच वर्ष झाली बघतोय की इथे पण ते वोटिंग करतात, उत्तर प्रदेशला असेल तर उत्तर प्रदेशला वोटिंग करतात. त्यामुळे पुष्कळ फरक पडतोय आमच्या निवडून. हा जो तुम्ही सांगितला वेगवेगळ्या जागेवरती, म्हणजे बाहेरगावी असतील तरी पण ते इथे वोट करतात असं तुमचं म्हणणं आहे. दुबार मतदाराचा देखील मुद्दा 2 बंधूंनी गाजवलेला, महाविकास आघाडीने एकत्र येऊन गाजवलेला, मग तुम्हाला वाटतं त्याचा परिणाम काही होऊ शकतो? नक्कीच होऊ शकतोय. कारण दुबार मतदान
आम्ही आता कार्यकर्ता असल्यामुळे आम्हाला लक्षात येतं आहे की बाहेरची खोटी म्हणजे इथे नावं नोंदवली गेली आहेत, पण जी येणारी लोक आहेत हे बाहेरून आणतात, वोटिंग करतात. फक्त त्यांचे ते आधार कार्ड खोटे असल्यामुळे तिथे ज्यावेळेला वोटिंगचे इथे आम्ही ट्रू करूच शकत नाही. कारण आधार कार्ड दाखवलं की त्यांना वोटिंग करायला अधिकारी लगेच बोल नाही आधार कार्ड आहे, आम्ही वोटिंग करायला जाणार. पण ते आधार कार्ड खोटं आहे, खरं आहे, हे कोण तिथे बघणार? तिथे तपासायला काय आधार आहे? पण आता ती डबल स्टार करू हा. आम्ही दुबार मतदाराच्या समोर असं एक सिस्टीम म्हणते निवडणूक आयोगाने आम्ही आणतोय म्हणून, जेणेकरून आम्हाला कळेल की हा दुबार आहे. मग त्यामुळे मग फरक पडेल असं वाटतं. आपण दुबार सांगितलं स्टार करू, पण त्यांनी समजा 2 ठिकाणी वोटिंगचा आहे म्हणजे तो आहे, पण त्यांनी नक्की वोटिंग कुठे करावं हे कुठे सांगितलंय त्यांनी? वोटिंग त्यांनी कुठे करावं? बाबा काळाचौकी पण आहे, समजा विरारला पण आहे, मग त्यांनी विरारमध्ये वोटिंग करावं की काळाचौकीत वोटिंग करावं? त्याला नियम कुठे काय सांगितलंय त्यांनी? फक्त वोटिंग स्टार केले, वोटर्स निवडले, पण त्याला पुढचा नियम कुठे सांगितलंय अजून? त्यामुळे तो गोंधळ होणार आहे. तो म्हणणार तो सांगणार तू दुबार आहे, तू तिकडे विरारला कर, किंवा विरारवाला सांगणार तू काळाचौकीत कर. पण त्यांनी तो एक नियम केला की बाबा त्याला काहीतरी अजून एक पुरावा की बाबा मी इथे राहतोय म्हणून अजून एक पुरावा, तर मी इथे वोटिंग करणार. किंवा मी विरारमध्ये राहतोय किंवा विरारचं असेल तर त्यांनी विरारमध्ये करावं. आता जो वोटिंगचा मुद्दा आहे तो देखील दादांनी सांगितलेला आहे. तुम्ही काय म्हणाल, जाहीरनामा सामान्य नागरिकांसाठी काय असला पाहिजे, सामान्य जनतेसाठी काय असला पाहिजे मुंबईच्या निवडणुकीसाठी? तरी सामान्य नागरिकांसाठी म्हणजे असा विचार करायला गेला तर इकडचा आमदार, खासदार, नगरसेवक हा आपल्याच एक एरियातला असल्या कारणास्तव जर काही लोकांचे अडचणी असतील तर ते जाऊन प्रत्यक्षात त्यांना भेटू शकतात. जर समजा आपला इकडचा आमदार नसेल, खासदार नसेल आणि तो लोकांची मदत करणारा नसेल तर आपण जाणार कोणाकडे? हा मेन म्हणजे मुद्दा आहे ना. नागरिकांना मेन म्हणजे पाहिजे काय की त्यांचा मुळात हक्क जो मराठी माणूस आता गमावून बसलेला आहे. कसं झालं, आता मोठमोठे टॉवर येत गेले, मोठमोठ्या टॉवरमध्ये डेव्हलपमेंट झाली. मेन म्हणजे काय झालं, जो पहिला पाणी येत होता तो टॉवरला गेला. त्या कारणास्तव गरीब म्हणजे म्हाडामध्ये SRA राहणारे लोक आहेत, ह्या लोकांना पाणी टंचाई झाली. मिडल क्लास माणूस हा काही टॉवरमध्ये रूम घेऊ शकत नाही. त्यामुळे मराठी माणसाची उपस्थिती कमी झाली मुंबईमधून. पक्षांनी असा अंतर्गत एक विषय घ्यायला पाहिजे की बाबा जे रखडलेले प्रश्न आहेत, मिल कामगारांचे रखडलेले प्रश्न आहेत, म्हाडाच्या लॉटऱ्या ज्या स्थगित केलेल्या ते रखडलेले प्रश्न आहेत, याच्यामध्ये मराठी माणूस हा एकत्र येऊ शकतो. जर आपली मराठी माणसाची संख्या एक एरियामध्ये जास्त असेल तर तिकडे नक्कीच मराठी नेताच येणार निवडून. नक्कीच. तुम्हाला कोणता एक पक्ष भावतो आणि त्या तुमचा आवडत्या पक्षाला काय सांगाल की मला हे पाहिजे माझ्या जाहीरनाम्यामध्ये? तुमचा जाहीरनामा काय तुमच्या मनात? माझं मत हेच आहे, आपले जे विभागामध्ये जे आपले नगरसेवक या आमदार असतात त्या लोकांनी चांगलं काम करावं आणि हेच आमची इच्छा आहे. काय बोलाल शेवटी? आता ट्रॅफिकचा मुद्दा झालेला आहे, रस्त्याचा मुद्दा झालेला आहे, दुबार मतदार असतील किंवा मतदानाचा हक्क जो आहे तो प्रत्येकाला नीट बजावता आला पाहिजे, हा देखील मुद्दा झालेला आहे. म्हणजे असे वेगवेगळे मुद्दे तुम्ही सांगितले, मराठी शाळेचा देखील झाला. पण अजून त्याशिवाय काही आहे का जे तुम्हाला हवंय तुमच्या जाहीरनाम्यात? नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे की हा जो विभाग आहे त्याचा जास्तीत जास्त विकास व्हावा. इकडच्या लोकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवल्या जाव्या. तसेच स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावं. बाहेरचा कोणतरी उपरा उमेदवार आणून इथे लादला जाऊ नये. स्थानिक लोकांमधनंच त्याची निवड व्हावी आणि जेणेकरून आम्ही जो इतके वर्ष इथे राहतोय मराठी लोक, त्यांच्यासाठी इथे जास्तीत जास्त कार्य केले असले पाहिजे, एवढंच मला म्हणायचं. नक्कीच. तर अशा प्रकारे प्रत्येक जण जे आहे ते आपल्या आपल्या भावना व्यक्त करतायत. मात्र अजून जाहीरनामा बघा, आता गेली कित्येक वर्ष BST अवैध चालू आहे. BST म्हणजे आपली एक हे होती मुंबईमध्ये. तर त्यावेळेला आता काय झालं परिस्थिती असा, लोक त्या दिवशी मी स्वतः पाऊण तास उभा होतो. BSTच्या स्टॉपवर 10-12 बसचे नंबर आहेत, एकही बस आली नाही. तर मला काय म्हणायचं आहे की मला राजकारणाने किंवा जे राजकारण करतात त्यांना हेच विचार आहे की मुंबईमध्ये लोकांची अशी गळचेपी का करतात? BST हे साधारण सार्वजनिक वाहन बोलतो आपण त्याला, सामान्य माणसासाठी त्यावेळेला की टॅक्सी परवडत नाही, पण लोक BST जर तुमची वेळेवर येत नाही तर ती लोकांना का पाहिजे? मग लोक वैतागतात, मग ती भानगडी होतात. BST अशा किती वेळा मी स्वतः भानगडी केलेली आहे.
तर मला ते म्हणायचं आहे की BSTची असं खच्चीकरण का करताय तुम्ही? कित्येक जी buses जे इतके आहेत त्या वर्षानुवर्ष contract वर चालू चालतात होती. आणि आम्ही ट्रेलर बस पासून बघतोय 10 पैसे बसची तिकीट तेव्हापासून आम्ही बघतोय की या बसेस कशा चालवत होत्या. लोकांना बसेसचा एवढा फायदा होता जाण्या येण्यासाठी. लोकल घरोघरी पोहोचत. तुम्ही भांडू लागेल त्यावेळेला मिनी बस चालवत होत्या. डोंगरात टोकोपर्यंत बसेस जात होत्या. तर आता ही बसची परिस्थिती का आली? ह्या प्रश्नावर माझ्यामध्ये सगळ्यांनी उचलून धरायला पाहिजे. या प्रश्नावर विचार करायला पाहिजे. महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण लोक कामं उठतात सकाळी, पहिले कोणाला थांबायला वेळ नाही, पटकन आंघोळ वेळ पहिले कामाला निघतात. तर त्यावेळेला जर लोकांना वेळेवर बस मिळाली नाही, पोचता आलं नाही वेळेत, तर लोकांची हालत खराब होती त्यावेळेला. इथे कुठेतरी- हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. आमच्या समोर बघा 2 बस स्टॉप दिसतात, पण बसेस जर दिवसात मोजलात किती आहे? त्या दिवशी आम्ही बोलले 1 तास 1.5 तास जवळजवळ 67 नव्हती. तर अशी का परिस्थिती? हे लोकांना जाणीव करून द्यायची. बस त्याच्या कंत्राटावरती मागचे पण आलेले आहेत. हो, त्यामुळे हे- कंत्राटी जरी असली तरी ते त्याचं जाऊ जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, ऍडमिनिस्ट्रेशन कंट्रोलर ज्या बसेस चालवतो त्याने त्या व्यवस्थित मॅनेज करायला पाहिजे व्यवस्थित. किंवा जे तुम्ही आता एसी बस चालत नसेल, समजा एसी बसमध्ये पॅसेंजर नसतील, ज्यासाठी रिकामी बस जाते, बस बंद करा सरळ. आणि सामान्य बसेस पूर्वीसारख्या होत्या ऑर्डिनरी बसेस तुम्ही चालू करा लोकांसाठी. पण त्या जर फ्रिक्वेन्सी बसची चांगली राहिली, जशी ट्रेनची 3 मिनिटांनी येते, बसची 10 मिनिटांनी, 10 मिनिटं 15 मिनिटं चालेल, पण अर्धा एक तर बस येत नाही म्हणजे लोकांची काय परिस्थिती? लोकांच्या वेळेचं काय महत्त्व आहे की नाही? या राजकारणाने त्याचं काय पडलेलं आहे की नाही? ह्या गोष्टीवर विचारावा. आणि दुसरं म्हणजे आता जे बॅनर लागले तुम्ही बघितले की मराठी माणसाला एक व्हायची गरज आहे, आणि खरोखर ती काळाची गरज आहे. मराठी माणसाने सगळे आपले हेवे दावे विसरून जे काय असतील ते प्रत्येकाने चांगल्या कामाच्या मागे उभे राहा, हे माझं म्हणणं आहे. आम्ही असं सांगत नाही आमच्याच मागे या. तुम्ही जिथे चांगल्या कामाला चांगल्याला चांगलंच म्हणा. पैसे खाऊ नका. पैसे तात्पुरते खाणार तुम्ही, नंतर तुमच्या एकाच्या पैसे खाण्यामुळे 100 लोकांचं नुकसान होतं. याचा विचार करा आणि चाला व्यवस्थित. इलेक्शन चांगल्या रीतीने पार पडा. कोणी खोटं काम करू नका, हे माझं म्हणणं आहे. बस. नक्कीच. तर जाहीरनाम्यामध्ये, जनतेच्या जाहीरनाम्यामध्ये काय असलं पाहिजे याची आपण चर्चा करत होतो. दिलखुलास चर्चा झालेली आहे. प्रत्येकाने आपापले सुंदर मुद्दे मांडलेले आहेत. जनतेच्या जाहीरनाम्यामध्ये जे पाण्याचे प्रॉब्लेम आहे, जे रस्त्यांचे प्रॉब्लेम आहे, वाहतुकीचे नियंत्रणाचे जे प्रॉब्लेम्स आहेत, प्रवासी सेवा जी असते, बस सेवा जी असते, ते प्रॉब्लेम्स आहेत, हे आणि निवासी स्थान कसे अपडेट झाले पाहिजेत त्यांचे, यावरती सगळ्यांनी दिलखुलास चर्चा केली आहे. आता तरी जनतेच्या मनातला जाहीरनामा जो आहे तो प्रत्येक पॉलिटिकल पार्टीजने ओळखावा, आणि जो आता पुढच्या आठवड्यात भाजप जाहीर करते, पुढच्या आठवड्यामध्ये किंवा या रविवारी सुद्धा देखील 2 बंधू एकत्र आल्यावरती तो त्यांचा जाहीरनामा प्रकाशित करू शकतात. तर त्यांनी या जाहीरनाम्यामध्ये हे सगळे विषय मांडलेत का, हे देखील आपण पाहणार आहोत. तोपर्यंत आता असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.